फ्रेंड्स, पेज नंबर 39, मेजरमेंट ऑफ वेट मास. वेट मीन्स वजन, मास मीन्स वस्तुमान. वजन किंवा वस्तुमान दोन्ही एकच आहेत. तर इथं बघा, या ठिकाणी आपल्याला दोन मुलं दिसत आहेत, नंदू आणि सोनूच आहेत, ते जे आपण पहिल्यांदा बघितलं होतं. नंदूने इथे बॉल मेजर करत आहे, बॉलचं वेट मेजर करत आहे, आणि सोनूसुद्धा बॉलचं वेट मेजर करत आहे. आता सोनूने जेव्हा बॉलचं मेजरमेंट घेतली, वजनाचं मेजरमेंट घेतली, तेव्हा ते 17 मार्बल्स झालेलं आहे. किती? 17 मार्बल्स. म्हणजे ज्यावेळी एका भागामध्ये 17 मार्बल्स ठेवल्या, तेव्हा तो बॉल आणि 17 मार्बल्स हे वजन सेम झालेलं आहे. म्हणजेच बॉलचं वजन आहे ते 17 मार्बल्स आहे असं आपण म्हणू शकतो. कुणी जेव्हा सोनूने काउंट केलं तेव्हा. आता बघा, नंदूने जेव्हा काउंट केलं तेव्हा नंदूने काय केलं, तोच बॉल, त्याच बॉलचं वजन मार्बल्सच्या मदतीनं काउंट केलं, तेव्हा तर त्यानं 10 आउट ऑफ माय मार्बल्स असं तो म्हणतो. म्हणजे तिथे 10 मार्बल्सच बसलेला आहे. नंदू म्हणतो की जेव्हा सेम बॉल वेट्स 10 ऑफ माय मार्बल्स, जेव्हा नंदूने काउंट केलं तेव्हा 10 मार्बल्स त्या बॉलचं वजन बसलेलं आहे. म्हणजे आता इथे बघा, जेव्हा त्याने सोनूने काउंट केलं 17 मार्बल्स झाले, आणि त्याच बॉलचं वजन जेव्हा नंदूने काउंट केलं तेव्हा 10 मार्बल्स झालं. मग इथे आपण मार्बल्स ॲज अ मेजरमेंट युनिट किंवा मीन्स म्हणून वापरू शकतो का? तर नाहीये, कारण मार्बल्स कसे लहान मोठे असू शकतात, बरोबर ना. त्यामुळे बघा, जेव्हा एकाच बॉलचं वजन सोनूने मोजलं तर 17 मार्बल्स झाले, आणि नंदूने मोजलं तर 10 मार्बल्स झाले. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये जातो शॉपकीपरकडे, तेव्हा अशा प्रकारच्या वस्तू मोजण्यासाठीचं एक स्टँडर्ड असं मीन्स वापरलं जातं, स्टँडर्ड युनिट वापरलं जातं. ज्या पद्धतीने आपण लेंथ मोजण्यासाठी मीटर या स्टँडर्ड युनिटचा वापर केला, मग मीटर स्केल असते, छोटी मीटर स्केल असते, मोठी मीटर स्केल असते, बरोबर. त्याच्या सहाय्यानेच आपण मीटर लेंथ असते ती मोजू शकतो आणि मोजायची असते. तशाच पद्धतीनं शॉपमध्ये सुद्धा जे शॉपकीपर असतात त्यांच्याकडे एक स्टँडर्ड युनिट असतं मेजरमेंट ऑफ वेट करण्यासाठी, आणि ते इथं दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी आपण पाहू शकता. हे बघा इथे दिलेलं आहे. अशा पद्धतीचं जे वेट्स असतात ते शॉपकीपर आपल्याकडे ठेवतो. तुम्ही बघितलं असाल, वेगळे वेगळे असतात, आणि यालाच किलोग्राम असं म्हटलं जातं. किलोग्राम, KILOGRAM, किलोग्राम. तर किलोग्राम इज अ स्टँडर्ड युनिट which is used to measure mass or weight of anything. कोणत्याही वस्तूचं मास किंवा वेट जर मोजायचं असेल तर ते मोजण्यासाठी किलोग्राम हे स्टँडर्ड युनिट यूज केलं जातं. आणि हे जे वजन इथं आपल्याला पाहायला मिळतं दॅट इज 1 किलोग्राम. इथे 1 आपल्याला पाहायला मिळतं बघा, 1 किलोग्राम. मग अशा पद्धतीची अजून कोणती कोणती वेट्स असतात दुकानदाराकडे तुम्हाला माहिती असणार, कारण तुम्ही कायम दुकानात जात असता काही वस्तू आणण्यासाठी. 2 किलोग्रामचे असतात, 5 किलोग्रामचे असतात, अगदी 10 किलोग्रामचं सुद्धा मोठं वेट असतं. जेव्हा तुम्ही मोठे मोठे व्यापारी बघता 10 किलोग्रामचं असतं, त्याच्यापेक्षाही जास्त वेट्स असतात. तर अशा पद्धतीचे जे वेट्स असतात ते शॉपकीपर आपल्याला ठेवतो, आणि किलोग्राम असं ते स्टँडर्ड युनिट आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की अशा प्रकारचे जर वेट्स असतील, साधनं असतील, मीन्स ऑफ मेजरमेंट असतील, तर आपण कोणीही ते मोजलं तरी त्याचं मेजरमेंट जे आहे ती सेमच येणार आहे. म्हणूनच अशा प्रकारची साधनं ही मेजरमेंटसाठी वापरली जातात. म्हणजे सपोज मी मार्बल्स जर यूज केल्या मेजरमेंट ऑफ माससाठी, वेटसाठी, तर वेगळे वेगळे येणार आहे. जशा सोनूने मोजले 17 मार्बल्स झाले, नंदूने 10 मार्बल्स आणले, बरोबर. तशा पद्धतीने वजन होऊ शकतं. परंतु तेच जर आपण या प्रकारची साधनं वापरली, वेट्स वापरले, तर आपण कोणीही आणि कितीही वेळा काउंट केलं, मोजलं, तरीही दिलेल्या वस्तूचं वजन हे सेमच राहणार आहे. त्यामुळे ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. सो किलोग्राम इज द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग वेट. वजन मोजण्यासाठी किलोग्राम हे युनिट वापरलं जातं. जेव्हा तुम्ही दुकानातून एखाद्या वस्तू आणता बघा, आपण म्हणतो 1 किलोग्राम शुगर, 5 किलो साखर, बरोबर ना, 2 किलो डाळ, अशा पद्धतीने बोलतो ना, किलोग्राम वगैरे वगैरे, दॅट इज किलोग्राम. तर इथे बघा आपल्याला एक शॉपकीपरचं फोटो देखील दाखवलेला आहे या ठिकाणी, आणि काही मुलं वस्तू आणायला गेलेले आहेत बघा या ठिकाणी. तर ही जी आहे ती काय म्हणते का, आय वॉन्ट 5 किलोग्राम्स व्हीट. मला 5 किलोग्राम गहू हवेत. आय वॉन्ट 5 किलोग्राम व्हीट. त्याच्यानंतर हा जो आहे बघा, आय वॉन्ट 1 किलोग्राम ऑफ शुगर. मला 1 किलोग्राम शुगर हवी आहे. म्हणजे त्या शुगरचं जे वजन आहे ते 1 किलोग्राम एवढं पाहिजे, तेवढी शुगर मला हवी आहे. त्याच्यानंतर ही काय म्हणते बघा, प्लीज गिव्ह मी 2 किलोग्राम्स ऑफ ज्वार. मला 2 किलोग्राम ज्वारी हवी आहे. तर दिस इज अ किलोग्राम. आणि आपण जेव्हा आपलं वजन मोजतो बघा, जर तुमच्याकडे कोणी वजन मोजण्यासाठी आले असतील, येतात बघा आपल्या आरोग्य विभागाकडून, किंवा आपण जेव्हा दवाखान्यात जातो, एखादी आपली तब्येत बिघडली असेल तर आपलं वजन घेतलं तर तेव्हा ते वजन सुद्धा
आपलं किलोग्राममध्येच मोजलं जातं. जेव्हा शाळेमध्ये तुमचं वजन मोजलं जातं ते सुद्धा किलोग्राममध्ये असतं. आपण एकमेकांचं कम्पेअर देखील करतो बघा, माझं 16 किलोग्राम आलं, माझं 20 किलोग्राम, माझं 30 किलोग्राम, 25 किलोग्राम, अशा पद्धतीचं वजन आपलं येतं. तर दॅट इज किलोग्राम विच इज यूज्ड टू मेजर वेट. कुठल्याही गोष्टीचं वस्तूचं वजन असेल तर ते मोजण्यासाठी किलोग्राम हे युनिट वापरलं जातं. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूया इथे, पेज नंबर 40. ओके, तर बघा इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. मेक अ गेस अबाउट द वेट ऑफ द गिवन थिंग्स. इज इट ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 1 किलोग्राम? देन गो टू अ शॉप अँड चेक इफ यू आर गेस्ड राईट. तर इथं काय करायचं आहे, आपल्याला वजन गेस करायचं आहे. ते 1 किलोग्राम असेल, इज इट ग्रेटर दॅन 1 किलोग्राम, 1 किलोग्रामपेक्षा जास्त असेल, की स्मॉलर दॅन ऑर लेसर दॅन 1 किलोग्राम, 1 किलोग्रामपेक्षा कमी असेल, ते इथं गेस करायचं आहे. आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअली शॉपमध्ये जायचं आहे आणि शॉपमध्ये प्रत्यक्ष त्या वस्तूंचं वजन मोजायचं आहे, बघायचं आहे आणि मग आपला गेस बरोबर आहे का ते बघायचं आहे. तर बघा या ठिकाणी अ पॅकेट ऑफ सॉल्ट, मिठाचं जे पॅकेट असतं त्याचं वजन अंदाजे किती असेल? 1 किलोग्राम. ग्रेटर दॅन 1 किलोग्राम म्हणजे 1 किलोग्रामपेक्षा जास्त असेल, की लेसर दॅन 1 किलोग्राम, 1 किलोग्रामपेक्षा लहान असेल, तर ते इथं आपण गेस करायचं आहे. इथं लिहायचं आहे बघा 1 किलोग्राम और मोर दॅन 1 किलोग्राम और लेस दॅन 1 किलोग्राम तिथं लिहायचं आहे. आणि ॲक्च्युअल वेट किंवा त्याच्या पिशवीवर देखील ॲक्च्युअल वेट दिलेलं असतं, किती असतं ते सुद्धा तुम्ही इथं बघून तुमचं गेस करू शकता. म्हणजे तुमचा गेस तो खरा आहे की खोटा आहे किंवा थोडासा कितीने चुकला आहे वगैरे ते करू शकता. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट आहे बघा 1 बिग लंप ऑफ जॅगरी. गुळाची जी ढेप असते त्याचं देखील अंदाजे वजन आपण इथं लिहायचं आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्याचं वजन करून किती येतं ते इथं लिहायचं आहे. त्यानंतर 50 बिस्किट्सचं वजन अंदाजे किती येईल हे सुद्धा आपण इथे लिहायचं आहे आणि त्याचं देखील प्रॉपर करायचं आहे शॉपमध्ये जाऊन. आणि त्यानंतर 5 कप्स ऑफ शुगर, 5 कप साखर जी असते त्याचं वजन अंदाजे आपण किती येईल ते लिहायचं आहे. आणि नंतर तेवढीच शुगर आपण शॉपकीपरकडे जाऊन त्याच्या वेट्सने वजन करायचं आहे आणि मग आपण दोन्हींची कम्पेअर करायचं आहे. जर तुमच्याजवळ शॉप असेल, ओळखीच असेल तर तुम्ही हे करू शकता. नाही असंच आपण कुठल्याही शॉपमध्ये जाऊन लगेच द्या माझं वजन करून द्या असं करू शकत नाही. पण जर तुमच्या ओळखीचे वगैरे शॉपकीपर असतील तर आपण नक्कीच ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. त्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट आहे. आता इथे आपल्याला बरीचशी डिटेल दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा की जेव्हा आपल्याला आपले पप्पा मम्मी म्हणतात की अर्धा किलो साखर घेऊन ये, अर्धा किलो गहू घेऊन ये, अर्धा किलो डाळ घेऊन ये. मग हे अर्धा किलो, पाव किलो हे असतं काय? त्यालाच आपण अर्धा पाव असं म्हणतो. आणि जे आपण लास्ट इयरला फ्रॅक्शन्समध्ये त्याची ओळख बघितलेली आहे त्यालाच आपण हाफ आणि क्वार्टर असं म्हणतो. हाफ किलोग्राम, क्वार्टर किलोग्राम. तर हाफ किलोग्राम म्हणजे किती? जेव्हा 1 किलोग्राम असतं आणि त्याचे 2 समान भाग होतात तेव्हा ते हाफ किलोग्राम असतात. मग आता सपोज 1 किलोग्राम जर शुगर असेल आणि ती 1 किलोग्राम शुगरमधलं जर मम्मीला तुम्हाला हाफ किलोग्राम शुगर द्यायची असेल तर आपल्याला काय करता येईल? तर आपल्याला त्याचे 2 समान भाग करावे लागतील त्या शुगरचे. दोन्ही एखाद्या प्लेट्समध्ये घेऊन अंदाजाने वेट करावं लागेल. मग थोडे इकडे जास्त असेल तर जास्त कमी जास्त करावं लागेल. आणि मग जेव्हा दोन्ही भाग समान होतील तेव्हा आपण म्हणू शकतो की त्याच्यातला जो एक भाग आहे, एक प्लेट आहे ती हाफ किलोग्राम आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो घरच्या घरी. परंतु शॉपकीपरकडे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्याच्याकडे हाफ किलोग्राम, क्वार्टर किलोग्रामची सुद्धा वेट्स असतात. छोटे छोटे वेट्स तुम्हाला पाहायला मिळतात बघा. ते हाफ किलोग्राम आणि क्वार्टर किलोग्रामसाठी यूज केले जातात. तर यानंतर नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर इथे सुद्धा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. यूज अ 1 किलोग्राम वेट अँड अ बॅलन्स टू मेजर आउट द फॉलोइंग वेट्स ऑफ राईस, व्हीट अँड ज्वार. तर 1 किलोग्राम वजनाचं जे वेट असतं ते तुम्ही वापरायचं आहे आणि एक बॅलन्स घ्यायचा आहे म्हणजे तराजू घ्यायचा आहे. बॅलन्स म्हणजे तराजू लक्षात घ्या. आणि ही वजनं जी आहे ती आपल्याला मोजायची आहेत. राईस, व्हीट किंवा ज्वार. तर तुमच्याकडे ज्वारी जास्त असेल तर ते तुम्ही मोजू शकता, गहू जास्त असतील तर ते मोजू शकता, किंवा राईस असेल तर तो देखील तुम्ही मोजू शकता. काही मोजायचं आहे. तर इथे 2 किलोग्राम, 2 किलोग्राम्स आपण राईस पकडूया. 2 किलोग्राम्स ऑफ राईस. तर त्या बॅलन्समध्ये तराजूमध्ये एका बाजूला 1 किलोग्राम काय करावं लागेल? ठेवावं लागेल. पहिल्यांदा मला 1 किलोग्राम राईस बाजूला काढावं लागेल मोजून समान केल्यानंतर, आणि पुन्हा मला 1 किलोग्राम राईस मोजावं लागेल. तेव्हा ते 2 किलोग्राम होणार आहे, कारण माझ्याकडे वजन जे आहे ते 1 किलोग्रामचंच आहे. त्यानंतर 5 किलोग्राम म्हणजे मला 1 किलोचे 5 वेळा काउंट करावं लागतील. 3 किलोग्राम्स आणि हाफ किलोग्राम. हाफ म्हणजे 1 किलोग्रामचं अर्ध. मग इथं करण्यासाठी काय करावं लागेल? हाफ्स करण्यासाठी पहिल्यांदा मला 1 किलोग्राम राईस मोजावं लागेल आणि मग त्याचे 2 समान भाग करून दोन्हींचे भाग काय करावे लागतील? एक तराजूच्या एका भागात अर्ध, एका भागात
आणि दोन्हींचं समान करावं लागेल, बरोबर. त्या 1 किलोग्राम राईसचं 2 समान भाग करावं लागतील आणि मग ॲडजस्ट करावं लागतील. आणि जेव्हा तो बॅलन्स प्रॉपर होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की त्याच्यातला जे एक भाग असतो तो 1/2 किलोग्राम असतो. तर अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे बॅलन्स असेल, तराजू असेल, तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर बघा, find out your own weight. Also find out by how much it is more or less than the weight of one of your classmate. तर तुमचं स्वतःचं वजन तुम्ही मोजायचं आहे आणि ते तुमच्या क्लासमेट पेक्षा कितीने लहान आहे किंवा जास्त आहे हे आपण फाइंड आउट करायचं आहे. तर आता वजन काटा जर तुमच्या घरी असेल तर प्रश्नच नाही, पण जर कधी तुम्हाला संधी मिळाली वजन मोजण्याची तर तुम्ही ते वजन मोजा. तुमचं साधारणतः वजन अंदाजे किती आहे ते बघा. मग तुमच्या घरातल्या दादा ताईचं मोजा आणि त्याच्यापेक्षा आपलं कितीने कमी आहे किंवा तुमचा छोटा भाऊ असेल त्याच्यापेक्षा आपलं कितीने जास्त आहे हे देखील तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर त्यानंतर लास्ट ॲक्टिव्हिटी आहे बघा, फाइंड आउट अबाउट व्हेरियस काइंड्स ऑफ बॅलन्सेस अँड यूज देम बाय युअर सेल्फ. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅलन्सेस असतात, तराजू असतात, ते इथं दिलेले आहेत. इथे बघा, द स्प्रिंग बॅलन्स म्हणजे ते स्प्रिंगचा वापर केलेला असतो बॅलन्स मोजण्यासाठी, वेट मोजण्यासाठी, आणि त्याच्यावरून आपल्याला वेट कळत असतं. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स ऑर स्केल्स. इलेक्ट्रॉनिक बघा, आपण वस्तू ठेवली की लगेच आपल्याला ते डिस्प्ले होतं इलेक्ट्रॉनिक. आता बऱ्याचशा दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक बॅलन्सेस असतात. त्याच्यानंतर द कॉमन बॅलन्स, रेग्युलर बॅलन्स जो आपला असतो बघा, इकडे वजन ठेवायचा, दागडी तराजू म्हणतो, दॅट इज कॉमन बॅलन्स. आणि त्याच्यानंतर आहे स्केल्स फॉर बॉडी वेट. वजन मोजण्यासाठीची छोटी स्केल्स असतात बघा, ज्याच्यावर आपण उभा राहतो, मग आपलं वजन दिसतं. तर अशा पद्धतीची जर साधनं कधी तुमच्या नजरेस आली तर नक्की त्याचा ऑब्झर्वेशन करा आणि त्याचा जर शक्य झाला तर त्याचा वापर देखील करून बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथे मेजरमेंट ऑफ मास ऑर वेट याची माहिती बघितलेली आहे. याचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते किलोग्राम असं आहे. त्याची स्पेलिंग आपण 10, 20, 50 जेवढं होईल तेवढं लिहायचं आहे आणि ती पाठ देखील करायची आहे, किलोग्राम. आणि त्याचबरोबर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पॉसिबल आहे, शक्य आहे, त्या तुम्ही शक्य करून दाखवायच्या आहेत, म्हणजे पूर्ण करायच्या आहेत. आणि जर आपल्याला काही आपल्या पप्पा मम्मींची मदत घ्यायची असेल, दादा ताईची मदत घ्यायची असेल तर त्यांच्या मदतीने देखील तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करू शकता. चला तर भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये, ज्याच्यामध्ये आपण मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी विषयीची माहिती घेणार आहोत. तोपर्यंत आपण याचा भरपूर सराव करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. चला तर मित्रांनो याचा भरपूर सराव करा. थँक्यू व्हेरी मच.